मुलांना रोज भाजी चपाती डाळ भात नको असतो. त्यांना काहीतरी वेगवेगळं हवं असेल. मुलांना चायनीज खूप आवडते. तर आपण चायनीजचाच काहीतरी फ्लेवर टाकून आपण मुलांना पिझ्झा बर्गर असल्या वस्तू खूप आवडतात. म्हणजे अशा काही फास्ट फूड असतात त्या मुलांना खूप आवडतात. तर प्रत्येक आईला ते रोज देणं शक्य होत नाही आणि ते आपल्या हेल्थसाठी चांगलं देखील नसते. म्हणून प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं की मुलांनी काहीतरी हेल्दी आणि पोट भरून काहीतरी खायला हवे, जेणेकरून त्यांची वाढ देखील होईल आणि त्यांना पौष्टिक जेवण देखील मिळेल. त्यासाठी इथे मी चपाती घेतलेली आहे. जो आपण मैद्याचा बेस घेतो तो आपल्याला घ्यायचा नाही आहे. तर इथे मी चपाती थोडीशी जाड करून घेतली होती आणि दोघंकडून छान अशी भाजून घेतली होती. त्यानंतर मी जेवढे व्हेजिटेबल असतात ना तेवढे सगळे कट करून घेतले होते. एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे मुलांना दिसायला नको. यामध्ये गाजर, शिमला मिरची, बीन्स आणि कांदे आणि पत्ताकोबी असे व्हेजिटेबल मी कट करून टाकलेले आहेत. यामध्ये तुम्ही मशरूम देखील कट करून टाकू शकतात. त्यानंतर इथे मी पनीर टाकलेलं आहे. मुलांना चांगलं प्रोटीन वगैरे भेटावं म्हणून मी पनीर इथं टाकलेलं आहे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुळे मुलांची हाडाची वाढ होते, उंची देखील वाढते. म्हणून आपल्याला पनीर देखील यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. असं आपण पनीर मुलांना खायला दिलं तर ते लवकर खात नाही, ते फ्राय करून खातात. तर आपल्याला इथं जास्त ऑइली नाही द्यायचं आहे. तर इथं मी सगळीकडे ते पनीरचे तुकडे वगैरे टाकून घेतलेले आहेत. आणि या पिझ्झामध्ये ट्विस्ट येतो तो म्हणजे आपलं चीज. तर आपण चीज तर इथं टाकायलाच हवं. थोडं जरी चीज टाकलं ना तर मुलं पूर्ण पिझ्झा संपवतील. जर चीज टाकलं नाही तर मुलं पिझ्झा संपवणार नाहीत. तर इथे मी चीज टाकून घेतलेलं आहे. खूप सारं नाही, जेवढं त्यांना दिसेल तेवढं मी चीज टाकून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला ऑइलपणा येण्यासाठी मी त्यामध्येच बटर टाकून दिलेलं आहे. आणि आपण जेव्हा हा पिझ्झा शेकणार आहोत, म्हणजे त्याला आपण फ्राय करणार आहोत, पूर्ण नाही तर आपल्याला थोडा वेळच ठेवायचा आहे. भाज्या आपण एकदम बारीक कट केलेल्या असल्यामुळे त्यांना शिजण्याचा काही प्रश्न येतच नाही. ते एवढं बॉईल करायची आपल्याला गरज पडतच नाही. तर इथं तव्यावरती मी थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे. बटर टाकल्यानंतर मी तो पिझ्झा जो मी चपातीचा पिझ्झा बनवलेला आहे तो त्याच्यावरती टाकून दिलेला आहे. आणि त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने जे झाकण असतं ते ठेवून द्यायचं आहे. थोडं खोलवर आपण झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ते पिझ्झाचा बेस त्याला लटकणार नाही. थोडा मिनटं 5 मिनटाने 2-3 मिनटं असं आपण ठेवू शकतो. थोडंसं म्हणजे स्पायसी व्हायला लागलं की ते आपल्याला परत खाली उतरून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पनीर फ्राय करायची गरजच नाही आहे. ते आपण पिझ्झामध्ये चपाती फ्राय झालेलीच आहे, तर त्याच्यामध्ये टेस्टी लागते. आणि हा पिझ्झा ना माझ्या मुलांना खूप आवडतो. तर याच्यामध्ये मी रोल करून टिफिनला देखील देऊ शकते. आपण जेव्हा पिझ्झा टाकतो जेव्हा तव्यावरती, तेव्हाच आपण त्याला रोल करून आजूबाजूने भाजून घेतलं ना तो जसा तसा राहतो. आणि यामध्ये जास्त सॉसेस देखील आपण यूज केलेले नाही आहेत. तुम्हाला नक्कीच आवडला असेल.